नमस्कार चित्रेबाई, या. साहेब जिल्ह्याला गेलेत, येतीलच आत्ता. बसा. तुम्हाला काय पाणी, चहा?
काय छळ करताय माझा? का वाट पाहायला लावताय मला? अशी नटून थटून वाट पाहत बसायला मी काय धंदेवाली बाई वाटले तुम्हाला? काय करणार आहात? करून करून जीव घेणार आहात का? घ्या तो तरी घ्या, सुटेल मी यातनं. करा, काय करायचंय ते करा. भाई तुमचा काहीतरी गैरसमज, तो पहिला पदर घ्या, हे बरोबर दिसेल. हे बघा, जबरदस्तीनं सुख घेण्याच्या विरुद्ध आहे मी कोणाला बोलवत नाही. तर बायका येतात स्वतः स्वखुशीनं. तुम्ही पण आलात तेव्हा उगाच पतिव्रतेचा आव आणू नका. आणि तुमच्या नवऱ्यानं तिकडे काही तपश्चर्या केली नव्हती, ऑफिसमध्ये अफरातफर केली, फ्रॉड मजा केली त्याने बाहेर जाऊन. आता जाईल ना 5-7 वर्ष हवा खायला तुरुंगाची, तेव्हा तुम्हाला धंद्यालाच बसावं लागणार आहे. जेव्हा जबरदस्ती वाटत असेल, इच्छा नसेल तुमची, तुम्ही निघा. पांडू तुम्हाला घरी सोडेल. जा, निघा. आय एम सॉरी. रागाच्या भरात मी जरा जास्तीच बोललो. मला नाही आवडत बाईच्या जातीला जास्त बोलले. तुम्ही हे असं उलट सुलट बोलल्यानंतर माझ्यासारख्या सज्जन माणसाला राग नाही काय येणार? हा, चित्रबाई तुम्ही बसा इथं. बसा तुम्ही, या प्लीज प्लीज या. चला बसा. लेट मी ऑफर ड्रिंक फर्स्ट. ओके, बसा. घ्या, स्कॉच आहे. घेतली नाही कधी. देयर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम. या, ट्रस्ट मी प्लीज. प्लीज प्लीज घ्या. घ्या, शांतपणे बसा, स्कॉच घ्या, विचार करा. विचार सुचता माणसा. घ्या तुम्ही. गुड. रिलॅक्स बाई, रिलॅक्स. तुम्हाला एक गोष्ट सांगली तर राग नाही येणार. तुम्ही खूप देखणे आहात खरंच. यू हॅव अ व्हेरी चार्मिंग फेस, ब्युटिफुल.
काय लाजताय, काय लाजताय? चेअरअप चेअरअप भाई. अहो काय जास्त विचार करायचा नाही, आनंदात राहायचं. रात्र आपली एन्जॉय करायची, एन्जॉय. हा, तुम्ही आमची एकदा कंपनी एन्जॉय करून बघा ना बाई. आय प्रॉमिस यू विल आस्क फॉर मोर. घ्या घ्या घ्या. स्कॉच बॉटम्स अप, बॉटम्स अप. येस. हो. पेपर. अरे आण बाबा लवकर, केव्हाची वाट बघतोय. खंडेराव पाटील यांच्यावर अज्ञात इसमांचा हल्ला. अंबू, ए अंबिका, जरा लवकर बाहेर ये. काय झालं अण्णा? ही बातमी वाच बघू. खंडेराव पाटील यांच्यावर अज्ञात डोळे फोडून हात तोडून हे भयंकर आहे. अगं कायदा असा आपल्या हातात घ्यायचा म्हणजे छे छे. हिंसाचाराला हिंसाचारानं उत्तर देऊन प्रश्न मिटतात का? पण अण्णा, या प्रश्नाचे त्या मायाला कसले सोयर सुतक? ही माया कोण? माया गवई, जिच्यावर खंडेराव पाटलांनी बलात्कार केला ती. अगं ती कुणाच्या खिचगणतीत सुद्धा नाहीये. एक स्त्री म्हणून ती अपमानित झाली. पैशाच्या सत्तेच्या जोरावर तिला अपमानित केले. तिला जर न्याय मिळत नसेल तर अशा पद्धतीने बदला घेण्याचा तिला अधिकार नाही? अगं पण आपल्या देशात काही कायदा न्याय व्यवस्था काही आहे की नाही? तिनं हायकोर्टात जायचं, सुप्रीम कोर्टात अपील करायचं. बरं ते असो, ती दुसरी बातमी वाचलीस का? कोणती? शिवराव आपटेंना मुख्याध्यापक करणार? अण्णा, अण्णा मी आईला सांगते. आई, आई. नरवणे बोलतोय. गुड मॉर्निंग संपादक साहेब. तुमच्या पेपरने आमची झोपच उडवली हो. कोण बोलतोय? गुलाबराव जाधव. कोण? गुलाबराव? बोला साहेब. काय भीषण प्रकार आहे हो. आता खंडेराव पाटलाचे डोळे फोडणं, हात तोडणे, पाय तोडणं खरं आहे का हे? दैनिक समाचार खोट्या बातम्या छापत नाही साहेब. नाही, ते माहिती आहे की तुमचा दैनिक समाचार हा राजकारण्यांच्या खिशातला नाही, तो स्वतंत्र बाळण्याचा आहे. पण हे किती अविश्वसनीय आहे हो. बलात्कार, बलात्कार, डोळे फोडणं, पाय तोडणं, हात तोडणं. अरे बाबा, तुम्हाला सांगतो, आपल्या देशात अनैतिकतेने वागणाऱ्या लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे. अरे बलात्कार, छे 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 छे. मला तर असं वाटतं की ज्या समाजात स्त्रियांना आया बहिणींवरनं शिव्या दिल्या जातात, ज्या समाजात स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात नाही, त्या समाजात हे असंच घडणार. बसा. नाही, तुम्हाला नाही. बरं का नरवणे साहेब, तुम्हाला सांगतो, तुम्ही ही बातमी छापून खूप चांगलं काम केलं तो. मी तुमच्या पाठीशी. आता जिथे जिथे अन्याय होईल त्याला तुम्ही वाचा फोडा. मला फोन करा, तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा. धन्यवाद, धन्यवाद गुलाबराव, धन्यवाद. हो हो अगदी. हो, रामराव रामराव. काय मॅडम, फ्रेश दिसताय.
झोप झालेली दिसते छान. घ्या ब्रेकफास्ट घ्या. ड्रिंक्सचा काही त्रास नाही ना झाला? म्हणूनच मी स्कॉच घेतो. घ्या बटर घ्या, बटर घ्या. बटर बिटर लावून कसं मस्त तब्येतीत खायचं. घ्या घ्या. हा घ्या, बिंदास घ्या. घ्या घ्या. आता तुमच्या कामाचं. आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला शिक्षिकेची नोकरी हवी. आम्हाला ती तुम्हाला देता येणार नाही. असं काय बघू नका बाई. आय कीप प्रॉमिसेस. तुम्ही काही हातचं राखलं नाहीत, मी कशाला राखू. तुमची नोकरी पक्की समजा, पण शिक्षिकेची नाही. महात्मा गांधी विद्यालयात तुम्ही मुख्याध्यापिका होणार. आम्ही करणार. थँक्स. वेलकम. यू आर मोस्ट वेलकम. घ्या ना ऑमलेट, घ्या ना. तब्येतीत खायचं, तब्येत चांगली पाहिजे. ब्रावो ब्रावो. या लोकांनाही असंच ठोकलं पाहिजे. न्याय विकत घेता काय? हे नक्कीच बंडाचं काम. हा बंडा कोण? कायदा हाती घेणाऱ्यांना दहशत हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. कायदा हाती घेणारा ना दहशत, म्हणजे हा स्वतः कायदा हातात घेणार हे चुकीचं आहे. काय आडनाव काय त्याचं? माहित नाही. तो आडनाव लावत नाही. आडनाव लावल्यानं समोरच्याला प्रश्न पडतो, कुठल्या जातीचा, कुठल्या पोट शाखेचा, बीसी ओबीसी. बंडा बंडा म्हटलं की कटकट नाही. तू ओळखतोस त्याला? नाही. पण हे फार भयंकर आहे सिद्धार्थ. अरे कायदा असा आपल्या हातात घ्यायचा म्हणजे. अण्णा, मला तर वाटतं की हे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. हिंसाचार, बंडाळी. सरळ सरळ यादवी युद्ध. त्याशिवाय हे जुने पीळ भस्मसात होणार नाहीत. अरे तू काय यादवी युद्धाची भाषा बोलावीस सिद्धार्थ. तुम्ही काखेत पिशव्या घेऊन फिरणारे लोक आग लावता आणि स्वतः पळ काढता. पाहूया ना आता कोण पळ काढतोय. नामांतराच्या वेळी सगळा मराठवाडा पेटवलात. मेलं कोण? गरीब बिचारे निष्पाप दलित. तुम्ही तिकीट काढून पुण्या मुंबईकडे पळ काढलात पिशव्या घेऊन फिरणारांनी. तुमच्यापैकी बरा कोणी एक जण जखमी झाला नाही. यादवी युद्ध म्हटल्यावर अण्णा टरकले. नाही, मी टरकलेलं नाहीये. तू चहा पी. अरे स्वातंत्र्य युद्धात अनेक वेळा तुरुंगवास भोगून आलोय मी टरकणाऱ्यांपैकी नाही. आम्ही बोललो म्हणजे यांच्या एस्टॅब्लिशमेंटला धक्का पोचतो. अण्णा तुम्ही असा विचार करा, त्या मायाला न्याय मिळाला का? अहो कशाला कोणी कोर्टात जायचं? कोर्टात न्याय मिळतो याच्यावर कोणाचा कसा विश्वास बसेल? तू म्हणतेस ते बरोबर आहे अंबू. पण मला सुद्धा प्रश्न पडतो, बरोबर कोण आणि चूक कोण? कायदा पाळणारे की कायदा हातात घेणारे?